सार्थक आणि सूरजची जोडी मैदानात पाहायला मिळते. सामना 3 षटकांचा मैदान राहील. आयोजकांची सूचना असणार आहे आणि 12 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक संपवायचे आहेत. याचं देखील बंधन असणार आहे. एलके बॉयज एलके स्पोर्ट्स प्रेझेंट्स नाईट स्पर्धा, एक मोठी स्पर्धा, एक मानाची स्पर्धा पाहायला मिळते आणि या स्पर्धेचा तिसरा सामना पाहायला मिळतो. एक बाजूला हॉरिझन बॉयज असतो, दुसऱ्या बाजूला रिफॉर्म अँड गोल्डकोट रोड. आणि हॉरिझन बॉयज संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण आमंत्रित केले रिफॉर्म अँड गोल्डकोट संघाला आणि स्वतः फलंदाजी स्वीकारले हॉरिझन बॉयज विरुद्ध रिफॉर्म अँड गोल्डकोट. आणि हॉरिझन बॉयज कडून फलंदाजीसाठी आलाय सूरज. सार्थक गोलंदाजी मागवते स्मिथ. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता, वाईट यॉर्कर चेंडू पडला. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय जवळच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवते, सुरेख चेंडू होता आणि झेलपत होते. इतकं सुंदर असं झेल घेतला. लेग ब्रेकचा चेंडू होता आणि तंबूच्या आसऱ्याला परतोय सूरज. नाश्ता विरुद्ध मुरादपूर नाही, नाणेफेकीसाठी यायचंय. सूरजच्या स्वरूपात मोठा धक्का बसला. त्यानंतर ते सांगण्यासाठी तो कैफ आणि कैफने मागच्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केली होती. आता कैफ विरुद्ध स्मिथ असणार आहे. पुन्हा एकदा वाईट यॉर्करचा प्रयत्न होता. सुरेख प्रयत्न, नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते स्मिथ कडून. पुन्हा एकदा बॅक टू बॅक नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख अचूक आणि भेदक मारा पाहायला मिळतो हे स्मिथ कडून. आणि बॅटचा चेंडूचा काही संपर्क होत नाही. चेंडू निर्धावत होतो, यष्टीच्या हातामध्ये विसावते. सुरेख यष्टी देखील पाहायला मिळते जवळच्या माध्यमातून. अचूक टप्पे पाहायला मिळतात आणि खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा वेग पाहायला मिळते. वेग 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 वेगावरती स्वार झालाय स्मिथ आणि कैफला जकडून ठेवून यशस्वी ठरतोय. कारण मी रत्नागिरीपासून इथपर्यंत केलेला प्रवास काय ना त्याचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळते. आणि अक्रॉस द बॅट करण्यापर्यंत फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. सीमारेषावर येतोय चौकार. षटक संपल्याची खून करतायत. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 1 षटक संपतोय तर धावसंख्या होते 4. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. चला टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. 1 षटकानंतर धावसंख्या होते 4. रिफॉर्म अँड गोल्डकोट रोड संघ आपल्यास विनंती असेल जास्त टीम मीटिंग घेऊ नका. आपल्या स्पर्धेला आधीच वेळ झालेला आहे. आता स्ट्राईक असणार आहे सार्थक कैफ आणि गोलंदाजी मागवते असणार आहे माझगाव एक्सप्रेस. माझगावला बिलॉंग करणारा खेळाडू मोईन काझी. एक सुरेख गोलंदाज आहे मोईन. सुंदर चेंडू होता आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते नाझिमच्या माध्यमातून. आणि सुरेख खेळ पाहायला मिळतो मोईनच्या माध्यमातून. मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव असलेला खेळाडू मुंबई परिसरात देखील सुंदर खेळ पाहायला मिळतो या मोहीमच्या माध्यमातून. आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा अभिमान आहे. अंडरचे मोठे चांगले खेळाडू दिलेत. सुरेख चेंडू होता. यू मिस फर्निचर डिस्ट्रॉय. लेग ब्रेक चेंडू होता. सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय कैफ. बॅक टू द पेवलेन. मधली यष्टी उद्ध्वस्त करतोय कैफची. त्याची जागा येतो तो फैजान. आणखीन एक राजापूर परिसरात बिलॉंग करणारा एक गुणी खेळाडू फैजान. कारण मागच्या सामन्याचा विचार केला असता फैजानने अष्टपैलू कामगिरी केली होती. सुरेख फलंदाजी देखील केली होती. तितकी सुंदर गोलंदाजी पण केली होती. परंतु आता एक बाजूला मस्का एक्सप्रेस असणार, दुसऱ्या बाजूला राजापूर एक्सप्रेस असणार आहे. आणि गोलंदाजी मागवती पुन्हा एकदा मोईन पाहिजे मिळते. मोईनच्या माध्यमातून सुरेख चेंडू हाताळले गेलेत. आतापर्यंत सुरेख चेंडू 2 चेंडू सुंदर हाताळले.
आता स्ट्राईकला सर आहे फैजान. बेस्ट वरची बेस्टची लढाई पाहायला मिळते. काय चेंडू उडवलाय, माऊस केलाय चेंडू. सर शरीराचा वेध घेतोय. धावसंख्या स्थिरवलेली, चेंडू निर्धाव हातात आहेत. धावसंख्या फक्त 5 होते. 2 बाद 5. ताकदीचा फटका होता. सीमारेषा पार येतोय. आणखी एक चौकार. चौकाराच्या मध्ये धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 9 धावा झाल्यात. आणि फैजानने आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडू हाताळला असता उसळी घेतला, शरीराचा वेध घेतला, तदनंतर स्टेप आउट केला आणि बॅट मिडल केला आणि सीमारेषे बाहेर. निश्चितच रूम बनवून खेळायचा प्रयत्न होता, कव्हर रिझन मध्ये खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू निर्धाव जातोय. सुरेख नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते मोहीनच्या माध्यमातून. फैजान वर्सेस मोहीनची लढाई पाहायला मिळते आणि बॉक्सआउट स्वरूपात बाद होतोय फैजान. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली मोहीनकडून. 2 षटके तर धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या होती 9 धावा झाल्यात. आता येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. सन्मान्य मिलिंद सर यांनी समालोचक कक्षामध्ये यायचंय. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. तौसा या संघाचा जुना जनता अंडरमचा बेताज बादशाह यांचा यथोचित सन्मान केला जाईल. आणि गोलंदाजी मार्क होती पाहायला मिळते 7. सुरेख फटका खेळला होता सार्थकने. खरं येणारे 5 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. धावसंख्या वाढते, धावसंख्या भर पडते. धावसंख्या 13. सात वरती हल्ला चढत जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतर आता 7 काय करतोय पाहूया. कारण येणारे 5 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. आणि पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट्स आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव जातोय. एज झाली. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते नाझीमच्या माध्यमातून. आणि सुरेख पहिल्या चेंडू चौकार आला, तदनंतर 7 कडून सुंदर पुनरागमन पाहायला मिळालं. येणारे 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. आणि नशिबाची साथ मिळते सार्थकला. शेवटच्या मोमेंटला बॅट लागली आणि चौकार आला. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 17 धावा झाल्यात. चला सामन्याकडे होतोय. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते सार्थकच्या माध्यमातून. आणि आताचा चौकार हा नशिबाचा चौकार आला. आणि निश्चितच एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 18 धावा झाल्यात. निश्चितच पंच करण्याचा प्रयत्न होता. धावपत होतं की पाहूया. धावपतचा धोका असेल, परंतु निर्धाव चेंडू हाताळत आहेत. 5 चेंडू हाताळले सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते 7 कडून. आणि निश्चितच पंच दंडित करतायत. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 19 धावा झाल्यात. समोर स्ट्रेट ड्राईव्ह केला. सुरेख चौकार आला. धावसंख्येत भर पडते. 23 धावा झाल्या आणि 24 धावांचं आव्हान ठेवलंय. चला हॉरिझन बॉल त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेचच. 18 चेंडू 24 धावांची गरज असणार आहे. आणि आपले फलंदाज पाठवायचे आहेत रिफान अँड गोळकोट रोड संघ. या अंतर होणारा सामना असणार आहे मुरादपूर 9 विरुद्ध 9 स्टार. लगेचच 9 विकेट यायचंय. मुरादपूर 9 विरुद्ध 9 स्टार. तर हा सामना ही इनिंग संपेपर्यंत तुम्हाला वेळ असणार आहे. त्यानंतर आयोजकांकडून तुम्हाला विशेष सूचना येईल. या स्पर्धेमध्ये तुम्हाला संधी द्यायची की नाही हे आयोजकांवरती अवलंबून असणार आहे. मुरादपूर 9 विरुद्ध 9 स्टार.
चला टीम मीटिंग घेऊ नका. चला हॉरिझन बॉयज स्पीडअप करा. चला सामन्याकडे होतोय. 18 चेंडू 24 धावांची गरज असणार आहे आणि गोलंदाजी मागवत येतोय फैजान. राजापूर एक्सप्रेस त्या ठिकाणी समोर असणार आहे अनुभवी खेळाडू जहूर दलवी. एक चिपळूणचा अंडरम मधील मोठं नाव आहे जहूर दलवी. आणि गोलंदाजी मागवत येतोय राजापूरचा रफ्तारचा राजा आणि महाराष्ट्रातील सर्वात वेगवान जलद गतीचा गोलंदाज फैजान मुल्ला. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये अष्टपैलू खेळ पाहायला मिळाला, परंतु आता निश्चितच वर्चस्व स्थापन करायचं 18 चेंडू 24 ची गरज असणारा सुरेख गोलंदाज फैजान. आणि लेग ब्रेक प्रकारचा चेंडू होता. चेंडू सेन्सिबल क्रिकेट पाहायला, मेरिट ऑफ द क्रिकेट पाहायला मिळाला. धावसंख्येत भर पडते. चौकारच्या मदतीने संघाचा श्रीगणेश पाहायला मिळतोय. जहूरच्या मॅदानातून येणारा फैजानवरती पहिला हल्ला चढवला जातोय. स्वागत केलं जातं फैजानचं चौकाराच्या मदतीने. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार येत आहेत. फैजानवरती हल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा मुरादपूर 9 विरुद्ध नाईन स्टार. सेन्सिबल क्रिकेट, मेरिट ऑफ द क्लास पाहायला मिळतो जहूरचा. सलग 3 चेंडू 3 चौकार आले आणि आता विजयासाठी फक्त 12 धावांची गरज असणार आहे. 15 चेंडू आणि 12 धावांची गरज असणार आहे. आणि फैजानवरती हल्ला चढवला जातोय, परंतु फैजानकडे देखील वेग आहे, तेवढी क्वालिटी देखील आहे, क्लास देखील आहे. आता येणारा 4था चेंडू असणार काय होणार. सुरेख फटके पाहायला मिळतात. सलग 4था चौकार आलाय. कारण मी निश्चितच म्हटलं होतं जहूर दलवीचा विचार केला असता अंडरम मध्ये, चिपळूण अंडरम मध्ये सगळ्यात मोठं नाव आहे आणि अनुभव देखील असणार आहे. आणि एक बाजूला अनुभव असणार आहे, दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट असणार आहे. आणि फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसलाय. परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. स्ट्राईक रोटेट होते. आता स्ट्राईक मिळते स्मिथला. स्मिथ विरुद्ध फैजान. आणि यू मिस आय डेफिनेटली फॉर द डिस्ट्रॉय. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू होता. चेंडू सुरू यष्टीमध्ये आदळला आणि स्मिथच्या स्वरूपात मोठा धक्का बसतोय. अजून विजयासाठी 7 धावांची गरज असणार आहे. आणि गोलंदाजी मागवत येतोय विराज उर्फ बारक्या. आणखी एक राजापूर परिसराला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आणि स्ट्राईकला सर जहूर, आणि जहूरची बॅट बोलते. सुरेख चेंडू होता. हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटचा चेंडूचा काही संपर्क झाला नाही. चेंडू रिताव जातोय, यष्टिकच्या हातामध्ये विसावतोय. कॉटन बॉलची निश्चितच संधी होती, परत संधी हुकते. आपल्या फॉल्टमध्ये निश्चित प्रयत्न झाला असता, परंतु चुकी झाली मैदानामध्ये. आता स्ट्राईक मध्ये दानिशला. नॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चित एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होता की पाहूया. 9 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे. धावसंख्या झाली 19. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाले, वेग पाहायला मिळाला. वेगावरती स्वार झालाय विराज. मुरादपूर 9 विरुद्ध नाईन स्टार. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते बारकेच्या माध्यमातून.
5 चेंडूमध्ये सुरेख गोलंदाजी हाताळली. सुरेख गोलंदाजी. 6 चेंडू टाकले त्यामध्ये फक्त 2 धावा खर्ची केल्या. काय गोलंदाजी पाहायला मिळाली बारक्याकडून. आता सामन्याचं चित्र असणार आहे. 6 चेंडू 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे. बारा चेंडू 7 धावांची गरज असताना सुरेख गोलंदाजी पाहायला मिळालं. सुरेख पुनरागमन पाहायला मिळालं या बारक्याकडून. आणि सामन्याचं चित्र आलंय. समीकरण बदललंय. 6 मध्ये 5 येणारे 7 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे. 9 स्टार विरुद्ध मुरादपूर 9. आपणास वारंवार कॉल दिला जातोय. मुरादपूर 9 संघ नाणेफेकीसाठी यायचंय. गोलंदाजी माकोती येतोय. मिरची गावाला बिलॉंग करणारा भावेश एक युवा खेळाडू आहे. सुरेख गोलंदाजी देखील आहे. परंतु आता 6 मध्ये 5 धावा डिपेंड करायच्या आहेत. आणि या मोठी स्पर्धा आहे. मोठी स्पर्धेमध्ये मोठं चॅलेंज असणार आहे. 6 मध्ये 5 ची गरज असणार आहे. आणि समोर असणार आहे डॅनी. आणि निश्चितच मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. पाहूया धावबाद होतोय का. पंचांकडे निर्णय जात आहे. निश्चितच पंचांचा निर्णय काय ते त्याकडे लक्ष असणार आहे. यस, एक धाव काढण्यामध्ये यशस्वी ठरतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 20 धावा झाल्या. अजून विजयासाठी 4 धावांची गरज असणार. पाहूया जहूर चौकार मारतोय का किंवा भावेशला देखील पुनरागमन करावे लागेल. सुरेख देखील गोलंदाजी पाहायला मिळते भावेशच्या माध्यमातून. आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 21 धावा झाल्यात. फक्त 3 धावांची गरज असणार आहे जिंकायचं असेल तर. आणि सुंदर मनगटी फटका पाहायला मिळाला. जवळच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट होते. कारण की लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. आता स्ट्राईक मध्ये डॅनीला. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. विजय चौकार येतोय. डॅनी करून विजय होतोय. रिफा 9 गोलकोट संघ विजय होतोय. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. सुरेख खेळ पाहायला मिळाला. परंतु या सामन्यामध्ये हॉरिझन बॉयज संघाला पराभूत व्हावं लागते.